स्टँडर्ड 7 चॅप्टर नंबर 16 नॅचरल रिसोर्स. काय नॅचरल रिसोर्स. बरोबर. हा चॅप्टर जे आहे तुम्हाला 9 साठी आणि 10 साठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड 9 मध्ये एक चॅप्टर येणार आहे कार्बन अँड इम्पॉर्टन्स एलिमेंट. काय कार्बन अँड इम्पॉर्टन्स एलिमेंट. त्याच्यामध्ये आता यूज आहे आपल्या अर्थवरती 118 किती 118 एलिमेंट्स 118 काय पिरियडिक टेबल किती 118. ह्याच्यामध्ये फक्त 92 हे फक्त अर्थ मध्ये प्रेझेंट आहे. कशामध्ये अर्थ मध्ये. फर्स्ट पॉइंट बघा. द मिनरल्स आर फॉर्मेड फ्रॉम द मॅग्मा इन अ अर्थ. म्हणजे मॅग्मा इन अर्थ म्हणजे काय, जे पण काय आपले मटेरियल्स आहेत, जे काय आपले एलिमेंट्स आहेत, जे काय आपले कंपाऊंड्स आहेत त्याला म्हणतात मॅग्मा. ओके. अर्थ इज अ क्रस्ट म्हणजे काय कंपाऊंडचा पार्ट आहे, एक एलिमेंटचा पार्ट आहे. लारा फॉर्म द इरप्शन ऑफ ओल्कॅमस. लारा फॉर्म म्हणजे इरप्शन ऑफ ओल्कॅमस म्हणजे काय, ते ज्वालामुखी जे असतं बघा त्याचं रस लिक्विड. काय असतं लिक्विड. वेन द कोल म्हणजे कोळसा वगैरे गेट द ट्रान्सफॉर्मेट इज अ क्रिस्टल. त्या लिक्विड पासून काय म्हणतात क्रिस्टल म्हणतात. काय म्हणतं क्रिस्टल. सर हे क्रिस्टल काय असतं. सर हे क्रिस्टल काय असतं. क्रिस्टल म्हणजे बघा जे पण काय सॉलिड सबस्टन्स आहे. काय सॉलिड सबस्टन्स म्हणजे काय आपलं हे घ्या चिनी घ्या म्हणजे नमक सॉल्ट शुगर जे पण काही पावडर आहे त्याला म्हणतात क्रिस्टल. काय म्हणतात क्रिस्टल. त्याला मराठीमध्ये शब्द आहे स्फटिक. काय स्फटिक. नेक्स्ट पॉइंट. मिनरल्स आर फॉर्मेड व्हेन अ सॉलिड क्रिस्टल रिमेन्स बिहाइंड द आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. म्हणजे एक क्रिस्टल बनायला याचं इव्हॅपोरेशन होतं. त्याचं बाष्पीकरण. काय होतं त्याला बाष्पीकरण. द मिनरल्स काय होते द मिनरल्स गेट अ ट्रान्सफॉर्मेड म्हणजे काय चेंज होते. काय होते चेंज फ्रॉम वन इनटू द अनदर ड्यू टू चेंज इन टेम्परेचर आणि प्रेशर. टेम्परेचर म्हणजे तापमान, प्रेशर म्हणजे दाब. काय नेक्स्ट. सम लिव्हिंग द ऑर्गॅनिझम प्रोड्यूस द मिनरल्स. याच्यामध्ये काय जे पण काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. सर लिव्हिंग काय असतं. मला आज मुलांनी प्रश्न विचारला होता सर लिव्हिंग म्हणजे नेमकं काय. 10वीचा मुलगा होता जो मेटाबॉलिक प्रोसेस. काय असतं मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे आपल्याला हमेशा भूक का लागते कारण की आपण जेवण करून आपल्याला भूक लागते. त्याला म्हणतो मेटाबॉलिक प्रोसेस. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस द मिनरल्स. कॉन्शियस शेल. ओके. तर कॉन्शियस हा शब्द वेगळा आहे तुमच्या डिक्शनरीमध्ये नाही. शेल आणि बॉडी. ओके. मिनरल्स म्हणजे काय असतात माहित आहे. मिनरल्स मीन्स दे आर द लो क्वांटिटी. काय असतं लो क्वांटिटी. जे पण काय आपण वॉटर कन्झ्युम करतो ते आहेत मिनरल्स. जे पण काय आपण फूड कन्झ्युम करतो ते आहेत मिनरल्स. ते लो क्वांटिटी. कॉन्शियस सेल एक्सेट्रा फॉर्मेट द प्रोटेक्शन इन द बॉडी. मग हे जे मिनरल्स आहेत हे पण जे काय आहे माहिती आहे एवढा पार्ट हा एक न्यूट्रियन पार्ट आहे. कोणता सर न्यूट्रियन म्हणजे काय पोषक द्रव्य जे आपल्या अन्नामध्ये भेटतात. ओके. प्रोटेक्शन इन द बॉडी म्हणजे काय आपल्या बॉडीला काय करतात प्रोटेक्ट करतात. आता बघा माझे जे हेअर आहे डॅन्ड्रफ जास्त होतोय तर मी काय करणार जास्त करून माझ्या बॉडीमध्ये जी कॅल्शियमची कमतरता आहे डेफिशियन्सी ते कॅल्शियम जास्त हाय अमाऊंटमध्ये काय करणार कन्झ्युम करणार. त्याच्यामुळे कारण माझे हेअर ग्रो होऊ शकतात परत. कारण की काय मला माहिती आहे सिंपल राईस आणि गोल्डन राईस माहिती आहे. सिंपल राईस मध्ये बीटा कॅरोटीन कारण की आपलं जे हेअर आहे हेअरचं जे रूट आहे त्याच्यामध्ये कोणत्या नावाचं प्रोटीन असतं कॅरोटीन. काय असतं तर आपलं जे साधं नॉर्मल राईस असतं त्याच्यामध्ये 1% असतं. किती असतं पण जे गोल्डन राईस आहे त्याच्यामध्ये असतं 23%. किती असतं सांगितले मी. ओके. नेक्स्ट पण बघा आयरन ओर. आयरन म्हणजे काय जे लोखंडी वस्तू वगैरे आहे ते. ओर म्हणजे काय सर ओर म्हणजे भुस्सा त्याचं क्रिस्टल. ओके. द आयरन ऑक्युरिंग इम्प्युअर स्टेट. इम्प्युअर म्हणजे काय अशुद्ध. काय अशुद्ध.
तो वो गंदा है सर, मतलब उसके ऊपर स्टोन्स उसके ऊपर सब चिपका है, मतलब आयरन के ऊपर मिट्टी वगैरह सब चिपका है, स्टिक हुआ है। द आयरन ऑकरिंग इन प्योर स्टेट इज कॉल्ड एज अ आयरन ओर्स। डेफिनेशन का डाउट करेगा दर्शक, क्या डाउट है? नेक्स्ट पॉइंट बघा, फॉर एग्जांपल फार्मिंग द इम्प्लीमेंट्स, जो खेती के अंदर जो यूज करते हैं शेतकरी वगैरह, जब खुरा वगैरह असते, ओके, फार्मिंग द इम्प्लीमेंट, रियलाइज रेलवे ट्रैक, ओके, जो रेलवे का ट्रैक है उसके अंदर भी हम लोग को पत्थर मिलता है, तो स्टोन मिलता है वो, एटसेट्रा। द फोर मेन ऑफ आयरन द मैग्नेट, एमाइड एंड सिडाराइट, ये के इसके आयरन के नाम है, तीन दिए वो जरा बताने का फोर, ओके, मेरे ख्याल से ऐसा रहेगा बच्चों, फोर बच्चे का कर्सर राइटिंग, द फोर मेन ऑफ आयरन द मैग्नेट, हेमाइट, सिडाराइट, ये क्या है? आयरन के टाइप है। इधर कुछ डाउट है? नेक्स्ट क्वेश्चन, जिंक्स एंड जिंक लाइक मिनरल्स, ओके, द सम इंपॉर्टेंट मिनरल्स लाइक डायमंड्स, रूबी, sapphires, emerald, iod, zircon are used in a gems and gems are in a great demands. तो देखो जो डायमंड्स वगैरह है ये सब किससे बनता है? कार्बन से बनता है। किससे बनता है? अभी मैंने दर्शक को एक क्वेश्चन पूछा था, मटेरियल यूज क्या होता है, उससे पूछा था मैंने, कल उसने मेरे को उसका आंसर अगर ये भी आता सब कार्बन से बनता है तो चल जाता। तो देखो इसके अंदर जो है ना, आपको जो ऐसे वर्ड से आपको समझ में नहीं आ रही वो स्पेलिंग मिस्टेक हो सकती है, पहले बता। तो इसके अंदर ये वाला वर्ड छोड़ के और ये चीज ये क्या तुम लोग को देखो जाएगा, आएगा? कोई डाउट है क्या? स्मिथ इथून चांगले म्हणजे तुम्हाला वापर सांगायची आहे माझी, जिम लाईक मिनरल्स म्हणजे हे मिनरलचा पार्ट आहे, आपले सोने चांदी हिरामध्ये कसं असतं तसेच, आणखी इथं काय आला वर्ड डायमंड, हे दागिने गोल्ड असं त्याचाच एक पार्ट आहे। सगळ्यात जास्त सोनं जे आहे 24 कॅरेट सोनं असतं शुद्ध, त्याची मार्केटमध्ये आज किंमत जास्त आहे। सर वो रूबी और डायमंड से ऑर्नामेंट्स बनाते हैं, डायमंड से ऑर्नामेंट्स, वही दागिने, ऑर्नामेंट म्हणजे तेच दागिने, वो शादी का सोनं होता ना वही ना। किती तोळ्याचा हळदीला मुलीचं लग्न झालं, किती तोळ्याचा हळदीला कसं, किती हुंडा घेतला असं, समजला समजला। नेक्स्ट मैग्नीज, इज द मैग्नीशियम पार्ट ऑफ द बॉडी, मैग्नीशियम। So manganese occur in the form of the, okay, the manganese occur in the form of it's a carbonates, silicates and oxides compound of manganese are used in the preparation of medicines। जो मैग्नीज है क्या है? जो मैग्नीज है इज अ पार्ट ऑफ मैग्नीशियम, क्या है? ये बात ध्यान, हा सगळं पार्ट नवीन झालेला आहे, पहिले सांगतो। The manganese occur in the form of it's a carbonates, तो जो मैग्नीज बना वो किससे बना है? कार्बन से बना है। किससे बना है? कार्बन। The silicate, yes I, and oxide मतलब ऑक्सीजन कंपाउंड ऑफ मैग्नीज आर used in the preparation of a medicine। तो मैग्नीज का यूज करके वो क्या बनाते हैं? मेडिसिन बनाते हैं। नेक्स्ट कहते हैं and for giving a pink to glass, तो pink ग्लास, जो ग्लास के अंदर जो डिजाइन वगैरह आता है, ग्लास की जो डिजाइन वगैरह आते हैं, कोई भी प्लेट का, कांच वाला, तो वो ग्लास किससे बनता है? मैग्नीज से बनता है। किससे बनता है? मैग्नीज। The manganese is also used in a electrical appliance। appliance means क्या होता है? applications, क्या होता है? applications। application म्हणजे काय असतं मला माहिती आहे? माहिती आहे? यूज, समजलं? नेक्स्ट बॉक्साइट, बॉक्साइट का मॉलिक्यूल फॉर्मूला है, bauxite is the most important ore of aluminium, which contains 55%। मैं पहले ही बता रहा हूँ 10वीं के अंदर साइंस 1 के अंदर 8 चैप्टर है मेटलर्जी, चैप्टर का नाम क्या है? पूरा ये बॉक्साइट तुम लोग का आएगा, पहले बता रहा हूँ मैं।
तो बॉक्साइट इज द मोस्ट इंपॉर्टेंट alloy of aluminum. It contains the 55%. तो बॉक्साइट के अंदर 55% क्या रहेगा? एल्यूमिनियम क्या रहेगा? Aluminium. नेक्स्ट, द एल्यूमिनियम बॉक्साइट इज कंसिस्ट मेनली ऑफ एल्यूमिनियम ऑक्साइड. उसके अंदर देखो सर, इसका मॉलिक्यूल फॉर्मूला क्या है सर? Al2O3. है एल्यूमिनियम ऑक्साइड क्या बोलते हैं इसको? एल्यूमिनियम ऑक्साइड. समझा? एल्यूमिनियम ऑक्साइड का फॉर्मूला. ओके, द एल्यूमिनियम इज अ वेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जो एल्यूमिनियम है इलेक्ट्रिसिटी के लिए यूजफुल है, गुड है. हाँ, तो नेक्स्ट क्या है? ओके, एंड हीट इट इज द डेंसिटी इज लो. तो उसकी जो डेंसिटी है, अभी देखो जो ट्यूबलाइट है, तुम इसको टच करेगा गर्म दिखेगा, आपको हॉट होगा. तो इसकी जो डेंसिटी हीटिंग की पावर क्या है? लो है. क्या है? लो. Therefore, it is used mainly on एरोप्लेन्स के अंदर यूज करते हैं. कौन? एरोप्लेन के अंदर क्या यूज करते हैं? बॉक्साइट. बॉक्साइट. ओके, नेक्स्ट, एरोप्लेन के अंदर यूज करते हैं बॉक्साइट. ट्रांसपोर्ट व्हीकल के अंदर जो गाड़ी वगैरह है उसके अंदर क्या यूज करते हैं? बॉक्साइट. अपन एंड टू मेक द इलेक्ट्रॉनिक वायर्स उसके अंदर क्या करते हैं? यूज बॉक्साइट. नेक्स्ट क्वेश्चन है कॉपर. कॉपर का मतलब क्या है? Cu. क्या है? सिंबल. द कॉपर इज फाउंड इन द impure state in the vicinity. vicinity में क्या होता है? इलास्टिसिटी, फ्लेक्सिबल. ओके, तुम लोग कॉपर ऐसा करो निकल जाएगा. इज अ फ्लेक्सिबल. क्या है? फ्लेक्सिबल. Of iron and other minerals, copper is a very good conductor of electricity. Same point है. तो डाउट है इसके अंदर? नो. Therefore, it is used make electronic wires as well as in a radios. तो कॉपर के लिए कॉपर का क्या यूज है? रेडियो के अंदर इसका यूज होता है, टेलीफोन के अंदर इसका यूज होता है, व्हीकल के अंदर इसका यूज होता है. फॉर मेकिंग द किचन और किचन अ टेन्साइल. टेन्साइल म्हणजे काय? खिसणारी वस्तू. ओ. स्टील का. ओके, एंड स्टेटस. वो कैसा रहेगा? तुम लोग का सॉलिड सबस्टेंस कैसा रहेगा? सॉलिड सबस्टेंस. मीका माइका. द माइका इज अ बैड कंडक्टर. क्या है? माइका इज अ बैड कंडक्टर. अभी तुम लोग माइका को एग्जांपल क्या ले सकते हो? बताए, लकड़ी बताए, वुड वगैरह. ये क्या है? बैड कंडक्टर है. क्या है? बैड. इसके अंदर इलेक्ट्रॉन है क्या? नहीं. इज अ माइका इज अ बैड कंडक्टर. क्या है? समझ रहा? Of electricity, it is a value depends on the thickness. Okay, thick म्हणजे काय? जाड असतं. काय असतं? जाड. thin म्हणजे पातळ, thick म्हणजे जाडा. Of its layers, the mica has a many uses such as in a Ayurvedic. तो माइका यूज किया हो रहा है आयुर्वेदिक मेडिसिन बनाने के लिए हो रहा है. डाइस मतलब क्या होता है? कलर्स. क्या होते हैं? कलर्स. इलेक्ट्रॉनिक मशीन का इसका यूज हो रहा है. एंड क्या हो रहा है? इक्विपमेंट. इक्विपमेंट क्या होता है? इंस्ट्रूमेंट. क्या होता है बच्चों? इंस्ट्रूमेंट. वायरलेस मतलब अभी देखो, अभी ब्लूटूथ में इधर कनेक्ट कर रहा हूँ, मेरे पास एयरपोर्ट है और ब्लूटूथ उधर है, मतलब उसके अंदर कनेक्शन का वायर नहीं है, उसे कहते हैं हम लोग वायरलेस. क्या कहते हैं? वायरलेस. कम्युनिकेशन इक्विपमेंट मतलब बात करने के लिए टेलीफोन का यूज करते हैं, उसे कहते हैं कम्युनिकेशन इक्विपमेंट. ओके, व्हीकल को बताओ कुछ डाउट है तो मेरे को पूछा. लास्ट मतलब इधर ओके. तो कोल मतलब क्या होता है? कोळसा, कोयला. ओके, द मिलियंस ऑफ इयर्स अगो फॉरेस्ट गॉट ब्यूराइड अंडर द ग्राउंड एज अ रिजल्ट. ब्यूराइड मतलब जमिनीमध्ये गाडणे. ओके, अंडरग्राउंड म्हणजे काय? लपलेली गोष्ट आहे खाली. काय म्हणतात? ब्युरिड. ॲज अ रिझल्ट ऑफ अ सर्टन नॅचरल इव्हेंट्स लेयर्स ऑफ अ सॉईल. त्याच्यावरती जे काही कोसळलं होतं बघा, त्याचा आन्सर मी तुम्हाला मराठीत सांगू शकतो प्रॉपर. लाखो वर्षापूर्वी गाडले गेलेले प्राणी त्यांच्या भूतामध्ये इंधन असतं. काय म्हणतं? बाकीच्या सॉईलमध्ये काय? डिकम्पोज आहे. काय? नॅचरल इव्हेंट लेयर ऑफ अ सॉईल कीप गेटिंग अ डेपॉझिट ओव्हर देम. तर सॉईल काय होते? हवा आली वाहून सॉईल तिथे लगेच वापस हवा आली सॉईल तिथे
सॉईल इथं म्हणजे जमा होते बाळांनो. बारिश होती, पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर त्या मातीवरती सूर्याचे प्रकाश किरण येतात. प्रकाश किरण आल्यानंतर त्या सॉईलमध्ये काय एक रिॲक्शन होते. काय होते? रिॲक्शन. तुम्ही आठवलं तुम्हाला चॅप्टर आहे केमिकल चेन आणि केमिकल बॉन्ड. काय बोलतो मी 13 चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये काय दिलंय? फोटोसिंथेसिस काय दिलंय आणि रेस्पिरेशनचा पार्ट आहे तिथे यूज करणार. फोसाईल फ्यूल म्हणजे काय असतं मला माहिती आहे? जीवक्षम इंधन. काय म्हणतात? जीवक्षम इंधन म्हणजे ते माणसापासून बनलेलं काय इंधन आहे. काय माणसापासून बनलेलं काय इंधन आहे. नेक्स्ट, the very high pressure from the above and the heat from the earth is a interior slowly the transformed the built plants into the fuel. तेच ट्रान्सफॉर्म म्हणजे काय चेंज होते. काय होते? चेंज. मिलियन्स म्हणजे विचार करा किती. ओके okay. The coal was thus formed from the remains of this plant. That is why coal is said to be a fossil fuel. म्हणजे ह्यालाच काय म्हणतात माहिती आहे? फॉसिल म्हणजे जीवक्षम, फ्यूल म्हणजे इंधन. कोल इज फाउंड इन द माइंस. कोल से मिलता जो भी हम लोग की जो पहाड़ है, हिल्स एरिया है, उधर हम लोग को मिलता है कोल. पीट इग्नाइट इज अ कंपाउंड है. क्या है? कंपाउंड्स. जो वर्ड दिख रहे हैं आपको मैंने बताया. एंड ब्राउन कोल आर द वेरियस टाइप ऑफ कोल. ठीक है, डिफरेंट टाइप ऑफ कोल है. द एंथा रेसिड्यूज इज द कोल ऑफ द हाईएस्ट ग्रेड. तो ये वर्ड है एंथा रेसिड्यू. तो इसका देखो टेक्निकल इसका आंसर क्या प्रॉपर है क्या? कोल का. ओके, ग्रेड. द कोल इज द स्टार्ट. anthracite is the coal of the highest grade. anthracite नावाचे कोल आहे, कोयला आहे. ते काय सगळ्यात जास्त महाग विकला जातो. ओके, the coal is in a way a storehouse of a carbon. It is a burn to the obtain the heat energy. जे anthracite आहे ह्याच्यामध्ये काय हीट एनर्जी असते. कोणती असते? हीट एनर्जी. हीट एनर्जी म्हणजे काय असते? उष्णता ऊर्जा. काय असते? ऊर्जा. तुम्ही ह्याला असं बोलू शकता उष्ण ऊर्जा. काय बोलू शकता? उष्ण ऊर्जा. समजलं? नेक्स्ट, इट इज द यूज एज अ फ्यूल इन द थर्मल पावर प्लांट. प्लीज केयरफुली लिसन. थर्मल पावर प्लांट. थर्मल मतलब क्या होता है? हीट. क्या होता है? हीट. 10वीं के अंदर साइंस 2 का चैप्टर, साइंस 2 सब्जेक्ट है. साइंस 2 के अंदर 5th चैप्टर टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी, उसके अंदर क्या है? थर्मल पावर प्लांट है. क्या है? थर्मल पावर प्लांट. द थर्मल पावर प्लांट दे आर प्रोड्यूसिंग एटॉमिक एनर्जी. क्या करता है? एटॉमिक एनर्जी करता है. ये क्या करता है? मिनिमम इनपुट मैक्सिमम प्रॉफिट देता है. अगर तुम इसके लिए कम पैसा भरते हो ना तो आपको ज़्यादा इन्वेस्ट कर देगा आउटकम्स.